गेल्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन टू फंक्शन्स बघितलं. आज आपण ही फंक्शन्स डिटेलमध्ये बघणार आहोत. मग काल आपण एक हेलो नावाचं फंक्शन बनवलेलं आणि 1, 2 आणि 3 लाईन्स आपण त्यामध्ये टाकले. आणि हे जे पॅरामीटर्स होते नेम1, नेम2, नेम3 ॲज अ हे पॅरामीटर्स आपण इथून पास केले. आणि पॅरामीटर्सला आर्ग्युमेंटसुद्धा म्हणतात. आणि हे फंक्शन मी इथे कॉल केले. ॲड 2 पॅरामीटर इथे पाठवले. तर 2 इंटिजर पॅरामीटर असणारं कुठलं फंक्शन, तर हे हा पार्ट एक्झिक्यूट झाला. इथे 3 इंटिजर पाठवले. ते 3 इंटिजर ॲक्सेप्ट करणारं कुठलं फंक्शन, हे हा पार्ट एक्झिक्यूट झाला. मग हे डेसिमल पॉईंटवाले नंबर 2 पाठवले. तर 2 डेसिमल पॉईंटवाले नंबर ॲज अ पॅरामीटर म्हणून ॲक्सेप्ट करणारं फंक्शन कुठलं आहे, हे कॉल झालं. म्हणजे काय, फंक्शन काय करतं, तर फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ कोड दॅट इज एक्झिक्युटेड whenever it is called किंवा whenever it is invoked. आता आपण जरा हे डिटेलमध्ये बघूया. फंक्शनचा सिंटॅक्स कसा आहे, रिटर्न टाइप, फंक्शन नेम, इथे पॅरामीटर 1, पॅरामीटर 2, पॅरामीटर 3 अँड सो ऑन. असे कितीही पॅरामीटर देऊ शकतो. कर्ली ब्रॅकेट ओपन, कर्ली ब्रॅकेट क्लोज. याच्यामध्ये इथे ब्लॉक ऑफ कोड, किंवा आपण हे असं दर्शवू शकतो, ब्लॉक ऑफ कोड. आणि शेवटी काय, रिटर्न स्टेटमेंट. रिटर्नमध्ये व्हॅल्यू, काहीतरी व्हॅल्यू. मग इथे जी काही व्हॅल्यू आपण रिटर्न करतो त्याचा डेटा टाईप म्हणजेच हा रिटर्न टाईप असतो. हे फंक्शनचं नाव, हे नाव वापरून आपण हा ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट करणार. हा ब्लॉक ऑफ कोड आपण एक्झिक्यूट करणार हे या नावाने, त्याला इन्वोक करून. इन्वोक करणे म्हणजेच कॉल करणे. हे पॅरामीटर्स, पॅरामीटर 1, पॅरामीटर 2, पॅरामीटर 3. हे पॅरामीटर देताना कसे द्यावे लागतात, तर डेटा टाईप आणि तो पॅरामीटर असे द्यावे लागतात. मग याच्या अगोदर आपण एक ॲक्सेस स्पेसिफायर सुद्धा लिहू शकतो. ॲक्सेस स्पेसिफायर किंवा याला ॲक्सेस मॉडिफायर सुद्धा म्हणतात. ॲक्सेस स्पेसिफायर म्हणजे काय असतं, पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, डिफॉल्ट असे हे ॲक्सेस स्पेसिफायर्स आहेत. पब्लिक म्हणजे काय, इथे जर आपण पब्लिक लिहिला तर हे जे फंक्शन आहे ते कुठूनही ॲक्सेस होऊ शकते. ज्या क्लासमध्ये आपण हे फंक्शन डिफाईन केलेलं आहे त्या क्लासमधून ते ॲक्सेसिबल असणार, दुसऱ्या क्लासमधून ॲक्सेसिबल असणार, दुसरा क्लास एखाद्या पॅकेजमध्ये असेल तिथूनही ते ॲक्सेसिबल असणार. प्रायव्हेट आहे, प्रायव्हेट हे त्याप्रमाणे ॲक्सेसिबल नसणार, याला काही लिमिटेशन्स येतात. प्रोटेक्टेड आहे ते त्याच्या चाइल्ड क्लास करून ॲक्सेसिबल असणार आहे. आता हे चाइल्ड क्लास वगैरे काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत. OOPमध्ये इनहेरिटन्स शिकणार तेव्हा, म्हणून हे एवढ्यात हे ॲक्सेस स्पेसिफायर तुम्हाला दाखवून ठेवलेले नाही आहेत. हे तुम्हाला OOP आपण बघणार, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग जावामधून, त्याच्यात इनहेरिटन्स हा कन्सेप्ट बघणार, तेव्हा हे प्रोटेक्टेड म्हणजे काय ते समजणार. मग सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवा की हे जे ॲक्सेस स्पेसिफायर आहेत, इथे जर पब्लिक दिला तर हे फंक्शन कुठूनही ॲक्सेस होणार, प्रायव्हेट दिला तर ते कुठूनही ॲक्सेस होणार नाही, असं आहे. मग मी आता इथे काय करतो, या क्लासचं एक ऑब्जेक्ट बनवतो. जे फंक्शन डेमो आहे ना, या क्लासचं एक ऑब्जेक्ट बनवतो. त्याला फंक्शन डेमो 2 obj इज इक्वल टू न्यू फंक्शन डेमो 2. हे काय झालं, या क्लासचं नाव. हे काय झालं, त्याचं ऑब्जेक्ट झालं. मग समजा मी इथे एखादं फंक्शन बनवलं
हा सिंटॅक्स वापरून. रिटर्न टाईप दिला पब्लिक, सॉरी रिटर्न टाईप नाही, ॲक्सेस स्पेसिफायर दिला पब्लिक, रिटर्न टाईप दिला इंट, आणि इथे दिला मी फॅक्ट नावाचं फंक्शन बनवलं आणि पॅरामीटर घेतो, एक पॅरामीटर घेतो इंट एन. हे फंक्शन काय करणार, युजरने एंटर केलेल्या नंबरचा फॅक्टोरियल रिटर्न करणार. फॅक्टोरियल म्हणजे काय, जर 5 एंटर केला तर 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजे काय येणार, 5 चोक 20, 20 त्रिक 60, 60 दुना 120, याचा आन्सर येणार 120. जर 6 युजरने एंटर केला तर काय होणार, 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 असं म्हणजे काय येणार, 6 पंचा 30, 30 चोक 120, 120 गुणिले 3 360, 360 गुणिले 2 720. बरोबर ना, बघूया कॅल्क्युलेट करून. 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले, होय बरोबर. हे काय झालं, फॅक्टोरियल. हे आपल्याला पाहिजे. मग हे आपण कसे करू शकतो, हा कोणाचा गुणाकार आहे बघा, युजरने एंटर केलेला नंबर समजा एन असेल तर हा कुठून कुठपर्यंतचा गुणाकार आहे, डॉट 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 1 पर्यंतचा. मग परंतु 1 ने जर आपण कोणालाही गुणलं तरी आन्सर सेम येतं. मग आपण कुठपर्यंत करू शकतो, 2 पर्यंत. 2 पर्यंत म्हणजे 2 पासून n पर्यंतचा गुणाकार. हेच आपण दुसऱ्या पद्धतीने कसे लिहू शकतो, 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले डॉट 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 अप टू n पर्यंत. बरोबर. मग 2 ते n पर्यंतचे जर मला नंबर प्रिंट करायचे असेल तर मी काय करतो, फॉर इंट i इज इक्वल टू 2, i लेस दॅन इक्वल टू n, i प्लस प्लस असं करतो. आणि याच्या आतमध्ये काय लिहितो मी, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आय. याने काय होणार, 2 ते युजरने एंटर केलेल्या नंबरपर्यंतचे, n समजा 5 असेल 6 असेल तिथपर्यंतचे नंबर प्रिंट होणार. त्याच नंबरचं मला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग मला फॅक्टोरियल मिळणार. मग मी इथे काय करतो, फॉर लूप घेतो, i इज इक्वल टू 0, i लेस दॅन इक्वल टू n, i प्लस प्लस, आणि इथे i ची व्हॅल्यू समजा मी प्रिंट केली आणि युजरने एंटर केलेला नंबर 5 असेल तर काय असणार, 0 पासून नो, मला 2 पासून सुरू करायचे आहेत. मग i ची व्हॅल्यू सुरुवातीला 2 प्रिंट होणार, मग 3 प्रिंट होणार, मग 4 होणार आणि मग 5 होणार. जर इथे युजरने 6 एंटर केला तर काय होणार, 2 3 4 5 6 पर्यंत होणार i ची व्हॅल्यू प्रिंट. जर युजरने 10 टाकला तर 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 पर्यंत होणार. मग i ची व्हॅल्यू 2 पासून युजर जेवढा नंबर एंटर करतो तिथपर्यंत जाते. एवढं समजलं. मला काय करायचं आहे, 2 पासून ते n पर्यंतच्या सगळ्या नंबरची मला काय पाहिजे, मल्टिप्लिकेशन पाहिजे. मग मी इथे एक व्हेरिएबल घेतो, फॅक्ट इज इक्वल टू 1, जे बाय डिफॉल्ट सुरुवातीला 1 असणार. हां, मग मी इथे काय करतो, फॅक्ट इज इक्वल टू फॅक्टोरियलची सध्याची व्हॅल्यू इंटू आय असं करतो. याने काय होणार, फॅक्टोरियलमध्ये सुरुवातीला व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. मग जेव्हा या फॉर लूपमध्ये जाणार तेव्हा फॅक्टोरियलला नवीन व्हॅल्यू असाइन होणार. कोणती नवीन व्हॅल्यू असाइन होणार, तर फॅक्टोरियलची करंट व्हॅल्यू. फॅक्टोरियलची करंट व्हॅल्यू आपण किती दिलेली आहे, 1. मग इथे काय येणार, 1 इंटू आयची व्हॅल्यू किती आहे, 2. 1 इंटू 2 किती होणार, फॅक्टोरियलला व्हॅल्यू असाइन 2, ही नवीन व्हॅल्यू असाइन होणार. मग चेक करणार, आयची व्हॅल्यू लेस दॅन इक्वल टू युजरने नंबर जो एंटर केला तिथपर्यंत आहे का. जर असेल तर पुन्हा काय होणार, फॅक्ट इज इक्वल टू फॅक्टची करंट व्हॅल्यू 2 इंटू आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झालेली व्हॅल्यू किती, 3. मग 2 इंटू 3 किती, 6. मग फॅक्टची नवीन व्हॅल्यू काय झाली, 6 झाली. मग आयची व्हॅल्यू ही लेस दॅन इक्वल टू n आहे का. जर असेल तर फॅक्ट इज इक्वल टू फॅक्टची सध्याची लेटेस्ट व्हॅल्यू काय झाली, 6, करंट व्हॅल्यू 6. 6 इंटू इथे 3 इन्क्रीमेंट झाल्यानंतर, मग 4.
5 6 7 8 असं अप टू n पर्यंत जाणार आणि आपल्याला फॅक्टोरियल मिळणार. मग हे आपण इथे एक्झाम्पल बघूया. मग पहिली फॅक्टची व्हॅल्यू किती होती? 1 होती. इथे फॅक्टची व्हॅल्यू काय आहे? इथे 1 आहे. मग जेव्हा आय ची व्हॅल्यू 2 असते तेव्हा फॅक्टची व्हॅल्यू काय होते? फॅक्ट इज इक्वल टू फॅक्ट गुणिले आय. म्हणजे फॅक्टची व्हॅल्यू काय होते? फॅक्टची करंट व्हॅल्यू काय? 1 आहे बघा इथे, इंटू आयची व्हॅल्यू 2 म्हणजे किती झाले? 2 झाले. त्याच्यानंतर आय प्लस प्लस होतं, मग आयची व्हॅल्यू किती झाली? आय प्लस प्लस झाल्यामुळे 3 झाली. मग फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय होणार? फॅक्ट इज इक्वल टू फॅक्ट इंटू आय. फॅक्टची सध्याची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. 2 गुणिले आयची किंमत किती? 3 म्हणजे किती झाले? 6. त्याच्यानंतर आय प्लस प्लस होणार, चेक करणार आय लेस दॅन इक्वल टू एन आहे का? जर असेल तर काय होणार? आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली, 4 झाली. फॅक्ट इज इक्वल टू काय होणार? फॅक्टची करंट व्हॅल्यू किती झाली आहे? 6 गुणिले आयची व्हॅल्यू किती आहे इथे? 4. 6 24. त्याच्यानंतर आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार, मग काय होणार? फॅक्टची व्हॅल्यू फॅक्ट इज इक्वल टू फॅक्टची करंट व्हॅल्यू किती आहे? 24 गुणिले आयची व्हॅल्यू किती? 5. 24 पाचा किती? 5 20. 0 हातचे आले 2, 5 2 10 आणि 2 12, 120. म्हणजे जर इथे आपण एन ची व्हॅल्यू, युजरने एंटर केलेला एन ची व्हॅल्यू जर किती येत असेल? 5 असेल. युजरने जर 5 नंबर एंटर केला तर इथपर्यंत जाणार तो. आणि याच्यानंतर आयची व्हॅल्यू एचने इन्क्रीमेंट होणार आणि आयची व्हॅल्यू 6 होणार. मग चेक करणार आयची व्हॅल्यू लेस दॅन इक्वल टू एन आहे का? म्हणजे एनची व्हॅल्यू जर 5 असेल आणि आयची व्हॅल्यू 6 झालेली असेल तर 6 हे लेस दॅन इक्वल टू 5 आहेत का? नाही, फॉल्स. मग याच्यातून बाहेर पडणार. मग याच्यातून बाहेर पडल्यानंतर काय कर? फॅक्टमध्ये जी लेटेस्ट स्टोअर झालेली व्हॅल्यू आहे ती रिटर्न कर. मग रिटर्न काय कर? फॅक्टमध्ये स्टोअर झालेली व्हॅल्यू रिटर्न कर. म्हणून फॅक्टमध्ये जी स्टोअर झालेली व्हॅल्यू आहे त्याचा डेटा टाईप काय असणार? इंटिजर असणार. म्हणून इथे इंट लिहिलंय. इंट म्हणजेच काय? इथे इंट म्हणजे काय आहे? हा डेटा टाईप आहे. याला फंक्शनचा रिटर्न टाईप म्हणतात. रिटर्न टाईप म्हणजे काय? फंक्शन जी व्हॅल्यू रिटर्न करते त्या व्हॅल्यूचा डेटा टाईप म्हणजेच रिटर्न टाईप. फंक्शन जी व्हॅल्यू रिटर्न करते त्या व्हॅल्यूचा डेटा टाईप म्हणजेच रिटर्न टाईप. कळलं? आता ह्या फंक्शनला जर मी इथे स्टॅटिक शब्द नाही लिहिला तर मला हे कसं ॲक्सेस करावं लागेल? अशा प्रकारे याचा ऑब्जेक्ट बनवावं लागेल. क्लास नेम मेन मेथडमध्ये, क्लास नेम त्याचं ऑब्जेक्ट, इथे काहीही नाव देऊ शकता तुम्ही, इज इक्वल टू न्यू क्लास नेम ओपन क्लोज गोल ब्रॅकेट. आता हे जे ऑब्जेक्ट आहे याच्यामधून मी ते फंक्शन कॉल करू शकतो. system.out.println. याच्यात मी काय प्रिंट करतो? क्लासचा ऑब्जेक्ट डॉट फॅक्ट नावाची मेथड आली बघा, ही आपण डिफाईन केली, जी एक इंटिजर घेते इनपुट. मग इथे इंटिजर मी किती टाकतो? 5 टाकतो आणि हा प्रोग्राम रन करतो. $120 आन्सर आलं. आता मी काय करतो? इथे 6 टाकतो. मग काय येणार? 6चा फॅक्टोरियल येणार. किती होता? 720 होता. इथे मी आता 10 टाकतो. मग काय येणार? 10चा फॅक्टोरियल येणार. कळलं? मग जर मी इथे स्टॅटिक शब्द लावला तर मला इथे याचं ऑब्जेक्ट बनवायची गरज नाही. हे बनवायची गरज नाही. ओबीजे बनवायची गरज नाही. डायरेक्टली मी ॲक्सेस करू शकतो हे. कळलं? मग इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारला जातो, वाय मेन मेथड इज ऑलवेज स्टॅटिक. मग ही मेथड बघा, ही आपण बनवली, ही सुरुवातीला स्टॅटिक नव्हती. ही जर स्टॅटिक नसेल तर इथे बघा एरर आलाय, डायरेक्टली आपण ॲक्सेस करू शकत नाही. मग या मेथडला ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला या क्लासचं ऑब्जेक्ट बनवावं लागतं. कसं ऑब्जेक्ट बनवतो क्लासचं? तर क्लासचं नाव ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू क्लासचं नाव आणि मग
त्या ऑब्जेक्ट डॉट त्या मेथडचं नाव करून आपण ती ॲक्सेस करतो. आणि जर आउटपुट बघितलं तर सेम येणार. हे मग ही मेथड म्हणजे हे जे फंक्शन आहे, फंक्शन म्हणजेच मेथड, ते काय आहे, स्टॅटिक नाही आहे बघा. पण मेन मेथड आहे, हे जे मेन नावाचं फंक्शन आहे हे स्टॅटिक आहे. का आहे, इकडे पब्लिक आहे, इकडे पब्लिक आहे, इकडे रिटर्न टाईप आहे, इकडे सुद्धा रिटर्न टाईप आहे. व्हाईड म्हणजे काय, व्हाईड म्हणजे काहीच रिटर्न करत नाही. हे काहीतरी रिटर्न करतं ना, हे फंक्शन बघा काही रिटर्न करत नाही. इथे फंक्शन नेम फॅक्ट आहे, इथे फंक्शन नेम मेन आहे, इथे इंटिजर एन आहे, इथे स्ट्रिंग ARGS म्हणजे हे व्हेरिएबलचं नाव, इथे काहीही देऊ शकता तुम्ही. हे आर्ग्युमेंट्स आहेत, हे कशासाठी वापरले जातात ते नंतर सांगतो तुम्हाला, कमांड लाईन आर्ग्युमेंट शिकवणार तेव्हा. आणि इथे स्ट्रिंग ॲरे आहे, ॲरे सुद्धा आपण पुढे बघणार आहोत, ॲरे, लिस्ट, हॅश मॅप वगैरे बघणार आहोत. थोडक्यात काय, स्ट्रिंग ARGS जर लिहिलं नुसतं तर याचा अर्थ काय, या व्हेरिएबलमध्ये तुम्ही एक स्ट्रिंग व्हॅल्यू स्टोअर करू शकता. आणि इथे जर स्क्वेअर ब्रॅकेट काढलं म्हणजे हा काय झाला, स्ट्रिंग ॲरे. ॲरे इज कलेक्शन ऑफ एलिमेंट्स ऑफ सेम डेटा टाईप. स्ट्रिंग डेटा टाईपचे तुम्ही नंबर ऑफ एलिमेंट्स या एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकता. इथे जर तुम्ही इंटिजर लिहिला इंट, तर काय, इंट डेटा टाईपचे नंबर ऑफ एलिमेंट्स तुम्ही या ARGS नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकता. इथे जर फ्लोट लिहिला तर फ्लोट डेटा टाईपचे नंबर ऑफ एलिमेंट्स तुम्ही ARGS व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकता. हेच लॉजिक अप्लाय होतं सगळ्यांना. मग इथे हा काय थोडक्यात झाला पॅरामीटर. इथे जसा हा पॅरामीटर पास केला आहे तसा इथे पॅरामीटर पास केलेला आहे. इथे कर्ली ब्रॅकेट आहे, इथे सुद्धा कर्ली ब्रॅकेट आहे, कळलं. इथे हे काहीतरी रिटर्न करतं, हे काही रिटर्न करत नाही, हे इंटिजर डेटा टाईपची व्हॅल्यू रिटर्न करतं म्हणून इथे रिटर्न टाईप इंट आहे. पण हे जे फंक्शन आहे हे काहीच रिटर्न करत नाही म्हणून इथे रिटर्न टाईप व्हाईड आहे. व्हाईड म्हणजे काय, नथिंग, एम्प्टी, कळलं. इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारला जातो, वाय मेन मेथड इज ऑलवेज स्टॅटिक. ही मेन मेथड ऑलवेज स्टॅटिक का असते, त्याचा आन्सर काय आहे, जर आपण ही मेथड स्टॅटिक नाही बनवली तर ह्याच्या आतमधला जो कोड आहे तो रन करण्यासाठी आपल्याला या क्लासचं ऑब्जेक्ट बनवावं लागतं. आणि क्लासचं ऑब्जेक्ट बनवण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा मेमरी यूज करावी लागते, एक्स्ट्रा मेमरी युटिलाइज होते. आणि जर ही मेन मेथड स्टॅटिक असेल, जर ही स्टॅटिक असली तर आपण या क्लासचं ऑब्जेक्ट बनवल्याशिवाय डायरेक्टली याच्यामधला जे कोड आहे तो ॲक्सेस करू शकतो. फॉर एक्झाम्पल या क्लासमधला जो कोड होता, हा फॅक्ट नावाची ही मेथड होती, ती आपण हे ऑब्जेक्ट न बनवता कॉल करू शकतो. कशी, बघा इथे ऑब्जेक्ट न बनवता कॉल करू शकतो. कशी, हिला स्टॅटिक बनवलं तर बघा गेला एरर. मग मेन मेथड स्टॅटिक असण्यामागचं कारण काय आहे, मेन मेथडमध्ये टाकलेला कोड हा विदाऊट मेकिंग एनी ऑब्जेक्ट, एखादा ऑब्जेक्ट बनवण्याशिवाय मला ॲक्सेस करता यावा म्हणून मेन मेथड नेहमी स्टॅटिक ठेवली जाते. जर ती स्टॅटिक नसती तर मेन मेथडमधला कोड आपल्याला रन करण्यासाठी सुद्धा याचं ऑब्जेक्ट बनवत राहावं लागलं असतं आणि त्या ऑब्जेक्टसाठी मेमरी वाया गेली असती, एक्स्ट्रा स्पेस वाया गेली असते. म्हणून मेन मेथड ही नेहमी स्टॅटिक ठेवली जाते. मग इथं जर तुम्ही कुठे सर्च केला जावा टी पॉइंट, कुठल्याही वेबसाईटवरती गेलं, वाय मेन मेथड इज स्टॅटिक, वी क्रिएट मेन मेथड ॲज अ स्टॅटिक. सो JVM म्हणजे काय, जावा व्हर्च्युअल मशीन, हा JVMचा फुल फॉर्म. कॅन लोड द क्लास इंटू मेन मेमरी. आपण एखाद्या क्लासचं ऑब्जेक्ट बनवतो ना, मग ते ऑब्जेक्ट बनवतो तेव्हा त्या ऑब्जेक्टसाठी काहीतरी मेमरीमध्ये जागा बनवली जाते. आणि एखादा क्लास असेल, फॉर एक्झाम्पल हाच क्लास घ्या फंक्शन डेमो2 नावाचा, मग जेव्हा आपण रन करतो प्रोग्राम तेव्हा कंपायलर सगळ्यात पहिली कुठली मेथड रन करतो, ही करतो काय, ही, तर सगळ्यात पहिली ही करतो, मेन नावाची मेथड तो आधी कॉल करतो. आणि मग या मेथडमध्ये आपण फॅक्ट नावाची ही मेथड कॉल केली.
आणि जर मेन मेथड स्टॅटिक नसेल तर जावा व्हर्च्युअल मशीनला काय करावं लागणार, क्लासचा इन्स्टन्स बनवावा लागणार, म्हणजेच काय क्लासचा ऑब्जेक्ट बनवावं लागणार, जे तुम्हाला मगाशी सांगितलं. आणि स्टॅटिक मेथड्स आहेत त्या ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला एखाद्या क्लासचा इन्स्टन्स म्हणजे ऑब्जेक्ट बनवायची गरज नाही, डायरेक्टली आपण ते कॉल करू शकतो. आणि इथे आणखी एक गोष्ट सांगितलेली आहे, जर आपण मेन मेथडचा रिटर्न टाईप व्हॉइड न ठेवता काहीतरी वेगळा ठेवला तर तो एरर येणार त्या ठिकाणी. या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर महत्त्वाचं कारण काय आहे इथे, जर ही मेथड स्टॅटिक नसती तर आपल्याला क्लासचा ऑब्जेक्ट बनवून ती ॲक्सेस करावी लागली असती. म्हणून डायरेक्टली ॲक्सेस करता यावी, एंट्री पॉईंट असते हे क्लासचा. कर्सर पहिली ही मेथड एक्झिक्यूट करतो, मेन मेथड एक्झिक्यूट करतो, मग ती एक्झिक्यूट डायरेक्टली करता यावी विदाउट मेकिंग एनी ऑब्जेक्ट और विदाउट मेकिंग एनी इन्स्टन्स. म्हणून मेन मेथड ही ऑलवेज स्टॅटिक असते. हे आन्सर झालं इंटरव्ह्यूमध्ये द्यायचं. मग मी तुम्हाला पहिलंच जेव्हा प्रॅक्टिकल याच्यातलं करून दाखवलेलं तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन हे आपण का लिहितो ते मी पुढे एक्सप्लेन करणार. ते आता एक्सप्लेन केलेलं आहे. ते हे काय मेन मेथड म्हणजेच काय, मेन नावाचं हे फंक्शन आहे, त्याला हे पॅरामीटर्स पास केलेलं आहे. हे इथे स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे काय आहे, इट इंडिकेट्स अन ॲरे विच स्टोर्स मल्टिपल एलिमेंट्स इंटू धिस व्हेरिएबल. स्टॅटिक म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला सांगितले. पब्लिक म्हणजे काय, ही मेथड आहे ती पब्लिकली अवेलेबल होणार. हे पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, डिफॉल्ट हे आपण डिटेलमध्ये OOP मध्ये जो आपण इनकॅप्सुलेशन नावाचा कन्सेप्ट बघणार त्यामध्ये आपण बघणार हे ॲक्सेस स्पेसिफायर काय असतात. त्यानंतर इनहेरिटन्समध्ये आपण काय बघणार सांगितलं मगाशी, प्रोटेक्टेड नावाचा ॲक्सेस स्पेसिफायर म्हणजे काय आपण इनहेरिटन्सच्या वेळेला बघणार. तर अशा प्रकारे आपण हे एक फंक्शन बनवलं आहे, फॅक्ट नावाचं फंक्शन, जे एक पॅरामीटर घेते आणि हे सगळं ऑपरेशन परफॉर्म करते आणि ऑपरेशन परफॉर्म करून ही व्हॅल्यू रिटर्न करते. ही जी व्हॅल्यू रिटर्न करणार तिचा डेटा टाईप असणार इंटिजर, म्हणून या फंक्शनचा रिटर्न टाईप इंटिजर आहे इथे. कळलं? मग अशा प्रकारे आपण जावामध्ये फंक्शन्स डिफाईन करतो. हे समजलं का एवढं? फंक्शन कसं डिफाईन करायचं समजलं का? एक सिंपल एक्झाम्पल इथे आणखी एक दाखवतो. इकडे आणखी एक मी फंक्शन डिफाईन करतो वेलकम नावाचं. पब्लिक व्हॉइड वेलकम. हा वेलकम काय करते, इथे नेम घेते आणि कन्सोलला काय प्रिंट करते, वेलकम, आणि याच्या पुढे जे काही नेम असेल ते. पब्लिक म्हणजे काय, पब्लिकली ॲक्सेस करू शकतो कोणीही. व्हॉइड म्हणजे काय, हे जे फंक्शन आहे हे असं काही रिटर्न करत नाही, रिटर्न काही करत नाही. इट रिटर्न्स नथिंग्स. व्हॉट इट डज, इट ओनली प्रिंट्स दी स्ट्रिंग वेलकम आणि त्याच्या पुढे हा पॅरामीटर जो काही इथून पाठवणार तो, एवढंच करते, काही रिटर्न करत नाही. म्हणून रिटर्न टाईप व्हॉइड. व्हॉइड म्हणजे नथिंग. हे फंक्शनचं नाव झालं. आणि हे काय झालं, त्याला पास आपण जे करणार ते पॅरामीटर. मग आता ही मेथड मला इथे कॉल करायची आहे. मग काय करणार मी इथे, वेलकम डायरेक्टली मी इथे ॲक्सेस करू शकत नाही. बघा, ही ॲक्सेस डायरेक्टली कधी करू शकणार, जर ही स्टॅटिक असली तर. पब्लिक स्टॅटिक. आता मी ॲक्सेस करू शकतो. बघा, वेलकम. कळलं? आणि पॅरामीटर काय आहे, स्ट्रिंग डेटा टाईपचा आहे, म्हणजे डबल कोटमध्ये टाकवणार. इथे टाकला नेहा आणि प्रिंट केलं. मग इथे वेलकम नेहा प्रिंट झालं. म्हणजे काय, वेलकम हे फंक्शन कॉल झालं, हे फंक्शन कॉल झालं आणि याने काय प्रिंट केलं, वेलकम. त्याच्या पुढे तुम्ही पास केलेलं नेम इथे आलं. कळलं? जर मी इथे काय केलं, याच्या खाली वेलकम इथे लिहिलं सबीना आणि हा प्रोग्राम रन केला,
वेलकम नेहा, वेलकम सबीना. म्हणजे का दोन्ही वेळेला आपण जेव्हा वेलकम मेथड कॉल केली तेव्हा एकदा इथे नेहा नाव आलं, वेलकमच्या पुढे नेहा नाव येऊन चिकटलं, त्याचं आउटपुट हे. त्याच्यानंतर इथे मग सबीना नाव आलं आणि इथे सबीना नाव येऊन चिकटलं, हे त्याचं आउटपुट हे. आणि जर मला ही मेथड स्टॅटिक बनवायची नसेल तर मी तिला डायरेक्टली ॲक्सेस करू शकत नाही. कशी ॲक्सेस करू शकतो? तर क्लासचं ऑब्जेक्ट बनवून ॲक्सेस करू शकतो. क्लासचं ऑब्जेक्ट कसं बनवायचं सांगितलं तुम्हाला. फंक्शन नाही सॉरी, क्लासचं नाव ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू क्लासचं नाव ओपन क्लोज गोल ब्रॅकेट. आणि हे जे ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टने आपण ती मेथड ॲक्सेस करू शकतो. मेथड म्हणजेच फंक्शन ॲक्सेस करू शकतो. कळलं? असं इथे जर तुम्ही ABC लिहिलं ऑब्जेक्टचं नाव तर इथे सुद्धा तुम्हाला ABCच वापरावा लागेल. कळलं? आता आउटपुट इथे सेम आलं. जर आपण इथे स्टॅटिक शब्द काढून टाकला, सॉरी इथे नाही हां, आपण कॉल कोणाला करतो? वेलकमला. वेलकम या मेथडचा स्टॅटिक शब्द काढून टाकला तर मला ती वेलकम मेथड कशी ॲक्सेसिबल होते? क्लासचं ऑब्जेक्ट बनवून मला ती ॲक्सेसिबल होते. आणि जर मी इथे स्टॅटिक शब्द ठेवला तर काय? विदाउट मेकिंग एनी ऑब्जेक्ट डायरेक्टली ॲक्सेसिबल होते. एवढं समजलं का? एवढं समजलं? चैताली, नेहा, पूजा, विदिशा, ज्ञानेश्वर, आदित्य, समजलं? बाकीच्यांना समजलं? विदिशा होतीस कुठे इतके दिवस? हां, मग यूट्यूबवर बघून काढ. जर कुठले कन्सेप्ट कच्चे राहिले असतील तर. तुला काय येतं बऱ्यापैकी, तरी पण काय बघावं असं वाटलं तर बघ. मग हे काय आपण बघितली? फंक्शन्स बघितले. फंक्शन विथ पॅरामीटर, फंक्शन विदाउट पॅरामीटर्स. मग आता तुम्ही होमवर्क म्हणून काय करा, इथे जसं मी फॅक्टोरियलचं फंक्शन बनवलं, जे काय करतं 1 पासून ते n पर्यंतच्या सगळ्या नंबरचं मल्टिप्लिकेशन आपल्याला देतं. तसं 1 पासून ते n नंबरचं सम रिटर्न करणारं तुम्ही फंक्शन बनवा. आणि ते एकदा स्टॅटिक बनवा, इथून कॉल करून दाखवा, आणि दुसऱ्यांदा स्टॅटिक शब्द काढून टाका, म्हणजे नॉन स्टॅटिक बनवा आणि ते इथून असं कॉल करून दाखवा. कळलं? होमवर्क म्हणून. तर झालं. आता आपण बघूया ॲरे कलेक्शन फ्रेमवर्क. त्याच्यामध्ये आपण ॲरे, लिस्ट, त्याच्यानंतर सेट, मॅप या गोष्टी बघणार आहोत. मग इथे मी नवीन पॅकेज बनवतो. कलेक्शन, आणि इथे क्लास बनवतो ॲरे डेमो. मेन मेथड बनवली. आता ॲरे म्हणजे काय असतं? तर ॲरे इज कलेक्शन ऑफ एलिमेंट्स ऑफ सेम डेटा टाईप. फॉर एक्झाम्पल मी इथे नेम नावाच्या व्हेरिएबलमध्ये रोशन ही व्हॅल्यू स्टोअर केली. एका वेळेला मी एकच व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, पण तोच जर ॲरे असेल तर मी याच्यात मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. ॲरे कसा इंडिकेट केला जातो? ते इथे स्क्वेअर ब्रॅकेट काढायचे. नेम्स इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग, किंवा हा नंतर दाखवतो, हा सोपा ऑप्शन आहे. याच्यात मग रोशन, त्यानंतर तन्मय, नेहा, सबीना, विदिशा, हे मल्टिपल व्हॅल्यूज मी कर्ली ब्रॅकेटमध्ये टाकले, कॉमा सेपरेटेड मल्टिपल व्हॅल्यूज. आणि हे कोणाला येते? नेम्सला. ही जर स्क्वेअर ब्रॅकेट मी काढून टाकली तर इथे एरर येणार.
स्क्वेअर ब्रॅकेट इथे तरी पाहिजे किंवा इथे तरी पाहिजे. स्क्वेअर ब्रॅकेट काय इंडिकेट करतं? ॲरे. ॲरे म्हणजे काय असतं? ॲरे इज कलेक्शन ऑफ एलिमेंट्स ऑफ सेम डेटा टाईप. 3 ठिकाणी तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट देऊ शकता. स्ट्रिंगच्या नंतर देऊ शकता, ऑब्जेक्टच्या आधी देऊ शकता असं, किंवा या ऑब्जेक्टच्या नंतर देऊ शकता. कळलं? जास्त करून इथे लिहिलं जातं डेटा टाईपच्या नंतर. हे काय दर्शवतं? तर रोशन, तन्मय, नेहा, सबीना, विदिशा या सगळ्या व्हॅल्यूज मी या नेम्स नावाच्या ॲरेमध्ये टाकलेल्या आहेत. आता जर मला या ॲक्सेस करायच्या असतील तर मी कसे करू शकतो? मी समजा system.out.println मध्ये नेम्स टाकलं, त्याचं आउटपुट काय येतं बघा. असं काहीतरी आलं. हे विचित्र. हे विचित्र म्हणजे काय असतं? हे संपूर्ण हे नेम्स नावाचा हा ॲरे प्रिंट झाला. ॲरे, त्याच्या आतमधले इलेमेंट्स प्रिंट झाले नाहीत. ते जर इलेमेंट्स मला ॲक्सेस करायचे असतील तर कसे करू शकतो? जर समजा मी इथे याला टू स्ट्रिंग नावाची मेथड आहे, ही समजा कॉल केली आणि रन केला, त्याचं आउटपुट काय येतं? सेम येतं. स्ट्रिंग जरी बनवली तरी सेम येतं. मग मला याच्यातले इलेमेंट ॲक्सेस करायचे आहेत. कसे करणार? तर इथे स्क्वेअर ब्रॅकेट काढून इंडेक्स नंबर टाकायचा. इंडेक्स नंबर नेहमी ॲरेचा, लिस्टचा, त्याच्यानंतर मॅपचा 0 पासून सुरू होतो. याचा इंडेक्स नंबर 0, याचा इंडेक्स नंबर 1, याचा इंडेक्स नंबर 2, याचा इंडेक्स नंबर 3, याचा इंडेक्स नंबर 4 अँड सो ऑन. मग इथे जर नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 0 टाकलं तर इथे रोशन प्रिंट होणार खाली. नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जर 1 टाकलं तर तिथे तन्मय प्रिंट होणार. नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2 टाकलं तर तिथे नेहा प्रिंट होणार. नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 3 टाकलं तर तिथे सबीना प्रिंट होणार. नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 4 टाकलं तर तिथे विदिशा प्रिंट होणार. आणि नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जर 5 टाकलं तर 5च्या इंडेक्सला कोण आहे? कोणीच नाही ना. 0 1 0 1 2 3 4. 5व्या इंडेक्सला कोणच नाही. ते जर आपण ॲक्सेस करायला गेलो तर एरर येणार. कुठला एरर? ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. बघा, ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. एक्सेप्शन म्हणजे हा इथे एरर आला. कसला एरर? तर ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. ही ॲरेची इंडेक्स होती ती आउट ऑफ बाउंड झाली. याची बाउंड्री किती होती? 0 1 2 3 4 पर्यंत. पण आपण बाउंड्रीच्या बाहेरचा ॲक्सेस करायला जातोय, 5th एलिमेंट जो अस्तित्वात नाही, म्हणून इथे एरर आला. ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. पुढे तो एक्सप्लेनेशन सुद्धा लिहितो बघा. इंडेक्स नंबर 5 आउट ऑफ बाउंड्स फॉर लेंथ 5. लेंथ म्हणजे काय? नंबर ऑफ एलिमेंट्स इन ॲरे. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ॲरे किती आहेत? 1 2 3 4 5. 5 एलिमेंट्स आहे, म्हणजे ॲरेची लेंथ किती आहे? 5. ही जर तुम्हाला प्रिंट करून बघायची असेल तर तुम्ही कशी करू शकता? इथे मी लिहितो लेंथ इज इक्वल टू, आणि इथे कॉन्कॅट करतो नेम्स, हे ॲरेचं नाव, डॉट लेंथ. हे काय रिटर्न करणार? त्या ॲरेमध्ये टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत हे रिटर्न करणार. आता इथे एरर येतोय का? कारण या वरच्या लाईनला इथे एरर येतोय. इथे मी 4 करतो म्हणजे विदिशा प्रिंट होणार, आणि त्याच्यानंतर ॲरेची लेंथ प्रिंट होणार. काय लेंथ? काय? 5. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स ॲरेमध्ये 5 आहेत. पण इंडेक्स नंबर किती असणार? लेंथ -1, 4 पर्यंत. का? कारण आपण 0 पासून मोजायला सुरुवात करतो इंडेक्स नंबर देताना. मग जी लेंथ असते, लेंथ म्हणजे टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स इन ॲरे, ते 0 पासून मोजायला सुरू करत नाही आपण मोजायला सुरू कधीपासून करतो? 1 पासून करतोय. पण जेव्हा इलेमेंट ॲक्सेस करायचा असतो तेव्हा तो 0 बेस इंडेक्स नंबरिंग पासून ॲक्सेस केला जातो. तर इलेमेंट कसा ॲक्सेस करायचा तो बघितला. आता या नेम्समध्ये मला आणखी एखादा इलेमेंट ॲड करायचा असेल तर कसा करणार? नेम्स डॉट ॲड अशी मेथड आहे का? नाही. तर काय करणार मी? ती लिस्टला आहे तशी मेथड. 5वा इलेमेंट काय कर? इथे ॲड सायली. हा 5वा एलिमेंट ॲड कर असं. आणि याच्यानंतर जर मी नेम्स स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 5 करायला गेलो तर सायली प्रिंट होणार. एरर येणार नाही. मग अशासारखं इंडेक्स आउट ऑफ बाउंड एरर येणार नाही. अरे
11व्या लाईनला एरर आला. 11व्या लाईनला म्हणजे इथेच एरर आला. हां, तर हा एरर कशामुळे आला तर तुम्हाला सांगतो. ॲरेला एक लिमिट आहे. इथे जेवढी आपण बाय डिफॉल्ट साईज देतो 1 2 3 4 5 मॅक्झिमम 5 एलिमेंट स्टोअर होऊ शकतात. त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही. जर मी इथे 4 दिला समजा आणि मग चौथा एलिमेंट ॲक्सेस करायला गेलो तर विदिशा हा 4 इंडेक्सवाला होता ना. इंडेक्स नंबर 0 सुरू होतं. 0 1 2 3 4. मग विदिशाला तो रिप्लेस करणार सायली या नावाने. बघा, विदिशाला त्याने रिप्लेस केलं सायली या नावाने. इथे आधी चौथ्या इंडेक्सला कोण होती? विदिशा, म्हणून इथे विदिशा प्रिंट झालं. त्यानंतर आपण लेंथ प्रिंट केली इथे आणि त्याच्यानंतर चौथा एलिमेंट विदिशा होता, त्या ठिकाणी मी काय केलं? सायली सेट केलं चौथा एलिमेंट. आणि चौथा एलिमेंट काय झाला आता? सायली झाला. मग अशी विदिशा होता, आता चौथा एलिमेंट सायली झाला. ही लाईन आणि ही लाईन सेम आहे बघा, कळलं ना? ही आणि ही. आता ॲरेला हे लिमिट आहे. सुरुवातीला आपण जेवढी साईज इथे देतो त्याच्यापेक्षा जास्त एलिमेंट तो ॲड करू शकत नाही. मग त्याच्यासाठी पुढे लिस्ट वापरली जाते. ती लिस्ट आपण पुढे बघणार आहोत. मग ॲरे क्रिएट करायची ही एक मेथड आहे. अजून कुठली मेथड आहे? तर अशी मेथड आहे, स्ट्रिंग नेम्स इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग ॲरे. आणि याच्यामध्ये साईज देणार. मॅक्झिमम मला किती एलिमेंट्स याच्यामध्ये ठेवायचे आहे? तर 7 एलिमेंट. मगाशी जसं आपण केलं ना, फंक्शन डेमो 2 ओबीजे इज इक्वल टू न्यू फंक्शन डेमो 2, सेम तसंच आहे. फंक्शन डेमो काय होतं? क्लासचं नाव. मग हे स्ट्रिंग हे सुद्धा काय आहे? स्ट्रिंग नावाचा हा डेटा टाईप म्हणजे एक क्लासच आहे. क्लास त्याचा ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू क्लास. ॲरे आहे म्हणून इथे स्क्वेअर ब्रॅकेट आलं. इथे आपण कोणता डिजिट पास करतो? मॅक्झिमम किती एलिमेंट्स याच्यामध्ये मावले पाहिजे त्या ॲरेमध्ये ते. आता याच्यामध्ये मला ॲड करायचे असतील एलिमेंट्स तर नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 0 इज इक्वल टू नेहा, नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 1 इज इक्वल टू स्नेहा, नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2 इज इक्वल टू सबीना, नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 3 इज इक्वल टू सायली, नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 4 इज इक्वल टू माधवी, नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 5 इज इक्वल टू मेघना. अशी ही नावं ॲड केली. किती केली? 1 2 3 4 5 6. आणखी एखादं मी ॲड केलं समजा नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 6 इज इक्वल टू गोविंद. ही अशी ॲड केली आणि हा प्रोग्राम रन केला. आणि याच्यातलं एखादा एलिमेंट मी ॲक्सेस करून मला बघायचा झाला. कितवा बघितला? समजा लेंथ बघूया प्रिंट करून आणि याच्यातला 6वा एलिमेंट प्रिंट करून बघूया. 6 इंडेक्सचा एलिमेंट म्हणजे कितवा होणार तो? 0 पासून मोजायला घेतलं तर 7वा एलिमेंट. गोविंद प्रिंट झाला. मग आता गोविंद आहे त्या ठिकाणी मला दुसरं नाव सेट करायचं आहे. मग कसं करू शकतो मी ते? नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 6 या पोझिशनला कोणती व्हॅल्यू असाइन कर? तर शांभवी हे नाव असाइन कर. रन केलं. मग इथे शांभवी हे नाव आलं. आता समजा मी इथे 8वा एलिमेंट ॲड करायला गेलो. नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 7 म्हणजे काय? 8वा. 0 पासून मोजायला घेतलं ना, 0 1 2 3 4 अप टू 7 म्हणजे काय? 8वा एलिमेंट. इथे समजा नाव केलं अपूर्वा. आणि आता प्रोग्राम रन करायला गेला तर इथे एरर येणार. या लाईनला एरर आला ना 15व्या लाईनला बघा, ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. म्हणजे काय? आपण त्याला सांगितलं की मॅक्झिमम 7 एलिमेंट मावतील असा स्ट्रिंग ॲरे बनव आणि तिथे आपण 7 एलिमेंट्स ऑलरेडी स्टोअर केले आणि आता 8वा एलिमेंट स्टोअर करायला जातोय अपूर्वा. हा 8वा एलिमेंट. इथे 7 दिसतंय पण ते 0 पासून सुरू झालंय ना, म्हणजेच हा 8वा एलिमेंट आहे. एरर येतोय याच्यामुळे. हे ॲरेचं लिमिटेशन आहे जे लिस्टमध्ये काढून टाकलं गेलेलं आहे. लिस्टची साईज ही डायनामिकली चेंज होते.
डायनॅमिकली म्हणजेच रन टाईमला, स्टॅटिकली म्हणजेच कंपाईल टाईमला. तर आता हे एलिमेंट्स आपल्याला सगळे प्रिंट करून बघायचे आहेत. तर कसे प्रिंट करून बघू शकतो? फॉर लूपने प्रिंट करून बघू शकतो. फॉर लूपमध्ये आयची व्हॅल्यू 0 पासून 7 पर्यंत इटरेट करायची. फॉर इंट इज आय इज इक्वल टू 0, आय लेस दॅन इक्वल टू 7. मॅक्झिमम आपण एलिमेंट 7 ठेवू शकतो का याच्यामध्ये? हो, पण 7व्या इंडेक्सला ठेवू शकत नाही, कारण 7व्या इंडेक्सला कोणता नंबर असणार? 8वा एलिमेंट, आणि याची साईज किती आहे? 7. म्हणून हे काढून टाकूया. आय लेस दॅन इक्वल टू 7, नाही सॉरी, आय लेस दॅन इक्वल टू 6 आणि आय प्लस प्लस. मग जर मी आयची व्हॅल्यू प्रिंट केली तर काय येणार? 0 ते 6 नंबर इथे प्रिंट होणार. 0 ते 6 नंबर प्रिंट होणार. आणि जर मी इथे आय न टाकता काय टाकलं? नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आय टाकला तर काय होणार? नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आय. आणि हा प्रोग्राम रन करतो. तर ही सगळ्यांची नावं आली. नेहा, स्नेहा, सबीना, सायली, माधवी, मेघना, गोविंद, ही सगळी नावं आली. कळलं? मग इथे 6 आहेत ना, मग या ठिकाणी मी काय घेऊ शकतो? ॲरे आहे त्याची लेंथ, म्हणजे टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स इन ॲरे. मॅथ्सच्या भाषेत कार्डिनॅलिटी. याची लेंथ किती आहे? 7 आहे, बरोबर. लेस दॅन इक्वल टू 7 केलं तर 7वा एलिमेंट म्हणजेच 7 इंडेक्सचा एलिमेंट म्हणजे 8वा एलिमेंट. 8वा एलिमेंट नाही, म्हणून ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन आलं. मग इथे लेस दॅन इक्वल टू ऐवजी जर लेस दॅन लिहिलं तर लेस दॅन 7 म्हणजेच काय? आयची व्हॅल्यू 0 पासून 6 पर्यंत जाणार. नेहा, स्नेहा, सबीना, सायली, माधवी, मेघना, गोविंद ही सगळी नावं प्रिंट झाली. मग हा फॉर लूप वापरून हे जे काय आपण केलं ते फॉर इच लूप वापरून सुद्धा करू शकतो. मग फॉर इच लूप जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपल्याला इथे इंडेक्स नंबर पास करायची गरज नाही. फॉर इच मध्ये मी काय करणार? फॉर इच मध्ये मी काय करणार? इथे एक कोलन टाकणार. कोलनच्या उजव्या बाजूला कलेक्शन लिहिणार जे काय आहे ते. फॉर एक्झाम्पल नेम्स, हे कलेक्शन आहे. लिस्ट असू शकते, मॅप असू शकतो, काही असू शकतं या ठिकाणी. आणि डाव्या बाजूला काय करणार? याच्यातला एक एक इलिमेंट मी काढून घेणार, एका स्ट्रिंगमध्ये स्टोअर केला. स्ट्रिंग str याच्यामध्ये मी स्टोअर केला. आणि str आहे तो इथे मी प्रिंट करणार. हा काय झाला तुमचा फॉर इच लूप. लिहिताना इथे फॉर इच लिहित नाही, म्हणताना फॉर इच म्हणतात. मग इथे सुद्धा सेम आउटपुट आलं. नेहा, स्नेहा, सबीना, सायली, माधवी, मेघना, गोविंद. कळलं? मगासचा लूपपेक्षा हा सोपा वाटतो ना. मगासचा लूप कसा होता? असा होता, आणि नंतर फॉर इच लूपने असा झाला. बघा, दोघांचा आउटपुट सेम. याचं जे आउटपुट आहे तेच याचं आउटपुट आहे. कळलं ना? हे आपण ॲरे बघितलं. ॲरेमध्ये इलिमेंट कसे ॲड करायचे ते बघितले. हे आपण 7 इलिमेंट ॲड केले. त्याच्यानंतर हे इलिमेंट आपण काय केले? ट्रॅव्हर्स केले. ट्रॅव्हर्स म्हणजे इटरेट केले, प्रिंट केले. ट्रॅव्हर्स करणे म्हणजे या प्रत्येक एलिमेंटला व्हिजिट करत जाणे. हे आपण व्हिजिट करून प्रत्येक व्हॅल्यू आपण प्रिंट केली. त्याच्यानंतर याच्यातला एखादा एलिमेंट अपडेट कसा करायचा ते आपण बघितलं. गोविंदच्या ठिकाणी आपण शांभवी नाव लावलं होतं, बरोबर ना. गोविंदच्या ठिकाणी शांभवी नाव द्यायचं असेल तर नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 6 म्हणजे 6व्या इंडेक्सला शांभवी हे नाव दे, असा याचा अर्थ. आणि जर मी कोड रन करून बघितला तर काय येणार? गोविंदाच्या ठिकाणी इथे शांभवी आलेली असेल. कळलं? गोविंदाच्या ठिकाणी इथे शांभवी आली. मग अशा प्रकारे आपण अपडेट करतो. आणि जर आपल्याला डिलीट करायचं असेल 6वा एलिमेंट तर काय करणार? इथे नल लिहायचं. नल म्हणजे नथिंग.
म्हणजे त्या ठिकाणी नल येणार. नल म्हणजेच काय, त्या ठिकाणी आपण काहीच स्टोअर केलेलं नाही. कळलं ना. जरी मी 6 आणि 5 ह्या व्हॅल्यू असाइन केल्या नाहीत, फक्त 0 ते 4 पर्यंत व्हॅल्यू असाइन केल्या आणि पुढचे मी असाइन केले नाही, टोटल किती आहेत, 7 एलिमेंट असणार ना. त्याच्यातले फक्त 0 1 2 3 4 म्हणजेच काय 5 व्हॅल्यूज मी असाइन केल्या, 6 7th व्हॅल्यू मी असाइन केलेली नाही आहे. मग त्या ठिकाणी बघितलं तर बाय डिफॉल्ट त्या व्हॅल्यूज काय असणार, नल असणार. कळलं ना. हे काय बघितले आपण, ॲरे. ॲरे इज नथिंग बट कलेक्शन ऑफ एलिमेंट्स ऑफ सेम डेटा टाईप. या नेम्स नावाच्या व्हेरिएबलमध्ये आपण एवढे व्हॅल्यूज आपण ॲट अ टाइम स्टोअर केल्या, मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर केला. इट इज अ कलेक्शन ऑफ एलिमेंट्स और कलेक्शन ऑफ आयटम्स ऑफ सेम डेटा टाईप. सगळ्यांचा डेटा टाईप सेम आहे, स्ट्रिंग आहे बघा. कळलं. हे आपण ॲरे बघितले. आता आपण आपल्याकडे अजून 10 मिनिटं आहेत. आपण आता लिस्ट बघूया. लिस्ट सेम अशीच आहे, फक्त याच्यापेक्षा सोपी झालेली आहे. इथे बघा 7 आहे ना, म्हणजे इथे लिमिटेशन आलं, आपण मॅक्झिमम 7 एलिमेंट स्टोअर करू शकतो. पण लिस्टला तसं काही नाही आहे. लिस्टमध्ये तुम्ही किती एलिमेंट स्टोअर करू शकता, तिथे साईज स्पेसिफाय करायची सुद्धा गरज नाही. मग लिस्ट कसली लिस्ट पाहिजे, तर मला स्ट्रिंगची लिस्ट पाहिजे. मग इथे अँग्युलर ब्रॅकेटमध्ये स्ट्रिंग लिहायचं. आता लिस्ट मला इम्पोर्ट करायची आहे. लिस्ट इम्पोर्ट कुठून करणार, काय पॅकेज आहे, इम्पोर्ट java.util.list. कळलं. हे जर तुम्हाला काही लक्षात राहत नसेल तर इंटेलिजे ॲटोमॅटिकली तुम्हाला इथे सजेशन देणार. लिस्ट इम्पोर्ट करायची असेल तर इथे माऊस ठेवायचा, कर्सर ठेवायचा आणि अल्ट एंटर मारायचं, अल्ट प्लस एंटर. मग सजेशन दाखवतो लिस्ट इम्पोर्ट करायची असेल तर. नाहीतरी जरी तुम्ही डायरेक्टली इथे टाईप करायला गेलात, नेम्स इज इक्वल टू न्यू लिस्ट, मग इथे बघा सजेशन दाखवतो ना, java.util. एक मिनिट हा. नेम्स इज इक्वल टू न्यू ॲरे लिस्ट लिहायचं इकडे. इम्पोर्ट क्लास, मग तो ॲटोमॅटिक तो इम्पोर्ट करतो. java.util मधून त्याने लिस्ट इम्पोर्ट केली, ॲरे लिस्ट इम्पोर्ट केली. आता हे दोन्ही आहेत ते एकाच पॅकेजमधून केलं ना, java.util. आणि समजा आपण एखादा स्कॅनर घेतला तर तो सुद्धा कशामध्ये असतो, java.util मध्ये असतो. स्कॅनर तो बघा आला, sc इज इक्वल टू न्यू स्कॅनर system.in. मग इथे 3 लाईन्स आहेत, java.util.arraylist, java.util.list, java.util.scanner. तीनही आहेत ते एकाच पॅकेजमधले आहेत, एकाच फोल्डरमधले आहेत. मग समजा मी इथे java.util.star असं लिहिलं, इम्पोर्ट java.util.star असं लिहिलं, तर स्टारचा अर्थ काय, java.util नावाच्या पॅकेजमध्ये जेवढे काही क्लासेस आहेत ते सगळे इम्पोर्ट कर. म्हणजे हे 3 मला सेपरेटली लिहायची गरज नाही. java.util.star लिहिलं म्हणजेच काय, java.util पॅकेजमध्ये लिस्ट असेल, ॲरे लिस्ट असेल, स्कॅनर असेल, तर हे सगळे इम्पोर्ट येणार. इथे तुम्हाला एरर येणार नाही, इम्पोर्ट करा म्हणून सांगणार नाही. हा याचा फायदा स्टारचा. कळलं. म्हणजे इम्पोर्ट ऑल क्लासेस फ्रॉम पॅकेज java.util. म्हणजे जावा नावाचा एक डिरेक्टरी आहे, फोल्डर आहे, त्याच्यामध्ये युटिल नावाची एक डिरेक्टरी आहे, फोल्डर आहे, त्याच्यामधले सगळे क्लास इम्पोर्ट कर, असा याचा अर्थ. इथे हे अँग्युलर ब्रॅकेट होते ते ऑप्शनल होते. लिस्ट पाहिजे मला, कसली लिस्ट, तर स्ट्रिंग टाईपची लिस्ट पाहिजे. त्याच्या ऑब्जेक्टला मी नेम्स हे नाव दिलं, जसं मग अशी ॲरेला नाव दिलं तसं, न्यू ॲरे लिस्ट. हे पाठ करायचं स्टेटमेंट एवढं, जसं तुम्ही स्कॅनरचं स्टेटमेंट पाठ करता तसं. मग आता मला याच्यामध्ये ॲड करायचे आहे. मग ॲरेमध्ये मी जशी ॲड करायचो ना, नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 0 इज इक्वल टू नेहा, नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 1 इज इक्वल टू स्नेहा. तर इथे कसे करणार, ॲड नावाची मेथड वापरून, ॲड डबल कोटमध्ये नेहा, नेम्स डॉट ॲड स्नेहा, नेम्स डॉट ॲड सबीना, नेम्स डॉट ॲड सबीना नंतर कोण, सायली माधवी, सायली, नेम्स डॉट ॲड माधवी, नेम्स डॉट ॲड मेघना, नेम्स डॉट ॲड शांभवी,
असे तुम्ही कितीही ॲड करू शकता, याला लिमिटेशन नाही, लिस्टला लिमिटेशन नाही. इथे इथे जी काही तुम्ही साईज देणार ॲरेची तेवढेच इलेमेंट तुम्ही स्टोअर करू शकता. इथे काही तुम्ही साईज देत नाही, इथे कितीही इलेमेंट तुम्ही स्टोअर करू शकता, एरर येणार नाही. मग जसं तुम्ही इथे हे इलेमेंट प्रिंट केलेला फॉर लूप वापरून 2 पद्धतीने, तसे इथेही तुम्ही प्रिंट करू शकता फॉर लूप वापरून 2 पद्धतीने. आता नेम्स डॉट लेंथ होतं ना, हे ॲरेचं होतं हे ॲट्रिब्यूट, लेंथ नावाचं ॲट्रिब्यूट. मग आता तुम्हाला लिस्ट असेल तर लिस्टचं काय आहे, साईज नावाचं ॲट्रिब्यूट आहे. लिस्ट डॉट साईज, लिस्टचं नाव डॉट साईज. काय येत नाही सजेशन? ओके, काय येत नाही सांगा? कारण पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन मेथडचं कर्ली ब्रॅकेट इथे सुरू झालं तर इथे संपतं. म्हणजे फॉर लूप मला आहे तो मेन मेथडच्या आतमध्ये लिहावा लागेल ना, मी चुकून बाहेर लिहितो तो इथे लिहावा लागेल. मी मगाशी या ब्रॅकेटच्या खाली लिहिलेला इकडे, म्हणून येत नव्हतं. आता गेला बघा एरर. जर ॲरे असेल तर इथे आपण लेंथ लिहितो, लेंथ ऑफ ॲरे इज नथिंग बट टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स इन ॲरे. आणि जर लिस्ट असेल तर आपण साईज लिहितो, साईज ऑफ लिस्ट इज नथिंग बट टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स इन लिस्ट. आणि इथे नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आय असं आपण ॲक्सेस करायचं ना ॲरे. इथे कसं करणार, गेट आणि त्याच्या आतमध्ये आपण इंडेक्स नंबर देणार. हा फरक दोघांमधला, ॲरे आणि लिस्टमधला. आउटपुट काय येणार, सेम आउटपुट येणार. मग हाच आपण फॉर इच लूप वापरून करू शकतो. कसा, तर सेम मगाशी इकडे जसं आपण फॉर इच लूप वापरून केलेला, इथे आपण काय केलेलं, फॉर इच वापरण्यासाठी फॉर स्ट्रिंग str: नेम्स str असं केलेलं ना. एवढा पार्ट मी कमेंटमध्ये टाकतो आणि आपल्याला इथे हे आउटपुट मिळालेलं. आता हा सेम कोड मी इकडे सुद्धा वापरणार. हा कमेंटमध्ये टाकतो. कमेंटमध्ये जे काही टाकतो ते एक्झिक्यूट होत नाही. मल्टिपल लाईन्सला मी सिलेक्ट केलं आणि कंट्रोल/ मारला, मग जेवढ्या लाईन सिलेक्ट केलेल्या त्यांना हे कमेंट लागलं. रन केलं तर इथे सुद्धा सेम आउटपुट मिळणार. कळलं? कोलनच्या उजव्या बाजूला ॲरे, लिस्ट तुम्ही काहीही टाकू शकता. इथे जे कलेक्शन असणार ते, त्याच्यातला एक एलिमेंट आपण इकडे काढतो आणि तो इकडे काढलेला एलिमेंट आपण प्रिंट करतो. मग नेम्समधला नेक्स्ट एलिमेंट घेतो, तो प्रिंट करतो. मग नेम्समधला नेक्स्ट एलिमेंट घेतो, मग प्रिंट करतो. असं कितीपर्यंत चालतं, नेम्समधल्या शेवटच्या एलिमेंटपर्यंत चालतं आणि मग फॉर लूपमधून तो कर्सर बाहेर येतो. सबीना, हा मागे तू क्वेश्चन विचारलेला लक्षात आहे? सबीना गायब? फॉर इच लूप समजत नाही म्हणून, फॉर लूप तिला समजलेला, हा फॉर इच लूप समजत नाही असा व्हॉट्सॲपवर मेसेज केलेला. तर म्हटलं जेव्हा ॲरे शिकवणार तेव्हा दाखवणार. असेल नंतर बघेल नंतर व्हिडिओ यूट्यूबवर. तर अशा प्रकारे आपण लिस्टमध्ये इलेमेंट ॲड करू शकतो. अशा प्रकारे आपण ते ट्रॅव्हर्स करू शकतो. ट्रॅव्हर्स करणे म्हणजेच काय, प्रत्येक एलिमेंटला व्हिजिट करणे, प्रिंट करणे, असं याला ट्रॅव्हर्सिंग म्हणतात. त्यानंतर एखादा एलिमेंट समजा मला अपडेट करायचं असेल तर मी कसा करू शकतो, नेम्स डॉट, हे बघा कितीतरी मेथड्स आहेत. नेम्स डॉट सेट नावाची मेथड आहे. सेट, मला काय करायचं आहे, 0th इंडेक्स नंबरचा एलिमेंट मला चेंज करायचा आहे. सिंटॅक्स काय आहे, इथे इंडेक्स नंबर पास करा, कॉमा एलिमेंट स्ट्रिंगमधून द्या, श्रुती असा दिला. मग इथे काय करणार, ज्या ठिकाणी नेहा नाव लिहिलेलं आहे, कुठल्या इंडेक्सला 0th आहे ना, 0th इंडेक्सला कुठलं नाव लिहिलं आहे ते शोधणार, काय आहे, नेहा आहे. मग त्या ठिकाणी तो श्रुती टाकणार. असं करून जर प्रोग्राम मी रन केला तर हे सगळे एलिमेंट ॲड करणार. त्याच्यानंतर 0th एलिमेंट तो श्रुती सेट करणार आणि मग हा कोड एक्झिक्यूट होणार. म्हणून इथे नेहाच्या ऐवजी इथे श्रुती हे नाव आलं. आपण ॲड कसं करायचं ते बघितलं, अपडेट कसं करायचं ते बघितलं. आणि आता एखादा एलिमेंट याच्यातून डिलीट करायचं असेल, फॉर एक्झाम्पल याच्यातून
समजा सबीनाला डिलीट करायचं असेल, मग नेम्स डॉट रिमूव्ह आणि इथे काय सबीना टाईप करणार. सबीना नावाचा एलिमेंट रिमूव्ह झालेला दिसणार, म्हणजे या फॉर लूपची जी लिस्ट दिसते याच्यात तो तुम्हाला दिसणार नाही. बघा सबीना नावाचा एलिमेंट रिमूव्ह झालेला आहे. मग अशा नेम्सवरती किती मेथड आहेत? नंबर ऑफ मेथड्स आहेत. ॲड, रिमूव्ह. मग आता आपण जो ॲड करत होतो तो कुठे ॲड होत होता? शेवटच्या इंडेक्सला ॲड होत होता. मला काय करायचं आहे? नेहा आणि स्नेहाच्या मध्ये एखादा एलिमेंट ॲड करायचा आहे. मग इथे नेहाच्या ठिकाणी श्रुती आली ना, मग श्रुती आणि स्नेहाच्या मध्ये एखादा एलिमेंट ॲड करायचा आहे. कसं करू शकतो? ॲडच्या मध्ये जर डायरेक्टली मी जर इथे नाव दिलं, इथे समजा यशस्वी हे नाव दिलं, तर ते कुठे ॲड होणार? शेवटी ॲड होणार. आणि जर मी इथे इंडेक्स नंबर पास करून दिलं ना, मग 1 नंबरची इंडेक्स जिथे असणार तिथे तो ॲड होणार. म्हणजे नेहा म्हणजे या ठिकाणी श्रुती आहे ना अपडेट केल्यानंतर, मग याचा इंडेक्स 0, याचा इंडेक्स 1, मग हा 1 इंडेक्सला ॲड होणार, म्हणजे नेहाच्या नंतर ॲड होणार. आणि त्याच्यानंतर हे स्नेहा, सबीना, सायली वगैरे सगळे पुढे सरकणार. याचा आउटपुट बघूया. हा फर्स्ट एलिमेंट म्हणजेच काय? 0th इंडेक्स नंबर, हा फर्स्ट इंडेक्स नंबर, हा सेकंड इंडेक्स नंबर. म्हणजे हे सगळे आहेत स्नेहापासून पुढचे, हे सगळे पुढे सरकले. कळलं? म्हणजे ज्या इंडेक्स नंबरला मला हे नाव टाकायचं आहे तो इंडेक्स नंबर मी इथे स्पेसिफाय केला. नेम्समध्ये ॲड कसं करायचं ते बघितलं, अपडेट कसं करायचं ते बघितलं, रिमूव्ह कसं करायचं ते बघितलं, ही साईज बघितलं, सेट म्हणजे अपडेट कसं करायचं ते बघितलं. मग हे तुम्ही ट्राय करून बघा. ॲड फर्स्ट म्हणजे काय करणार? 0th इंडेक्सला ॲड करणार. ॲड लास्ट आणि इथे जे काय नाव देणार ते शेवटच्या इंडेक्सला ॲड करणार. क्लिअर ही मेथड काय करणार? सगळे एलिमेंट्स आहेत ते क्लिअर करून टाकणार. कंटेन्स हे काय करणार? समजा मी इथे system.out.println करतो, नेम्स डॉट कंटेन्स, ह्याच्यात एखादं नाव देतो. याच्यात गोविंद नावाचा कोण आहे का? नेम्स नावाच्या या लिस्टमध्ये गोविंद नावाचा कोण आहे का? असेल तर ट्रू रिटर्न करणार, नाहीतर फॉल्स रिटर्न करणार. ट्रू रिटर्न केलं, गोविंद नावाचा कोणतरी आहे. आणि गोविंदा नावाचा कोण आहे का? तर इथे काय रिटर्न करणार? फॉल्स रिटर्न करणार. क्लिअर मेथड काय करणार? सगळं काही क्लिअर करून टाकणार. एखाद्या एलिमेंटची आपल्याला जर इंडेक्स पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो? त्याची इंडेक्स प्रिंट करू शकतो. फॉर एक्झाम्पल नेम्स, हे काय झालं? लिस्टचं नाव, त्याच्यात इंडेक्स ऑफ, कोणाची इंडेक्स पाहिजे? तर गोविंद नाव जिथे आहे त्याची इंडेक्स पाहिजे. मग खाली त्याची इंडेक्स प्रिंट होणार. इथे 7 याची इंडेक्स प्रिंट झाली. 0 1 2 3 4 5 6 7. कळलं ना? त्याच्यानंतर असे मल्टिपल इथे ऑप्शन्स आहेत, मल्टिपल मेथड्स आहेत. रिमूव्ह ऑल म्हणून आहे. रिमूव्ह फर्स्ट, पहिला एलिमेंट रिमूव्ह करणार. रिमूव्ह लास्ट, शेवटचा एलिमेंट रिमूव्ह करणार. रिमूव्ह ऑल, सगळा एलिमेंट रिमूव्ह करणार. रिमूव्ह ऑल ही मेथड. सॉर्ट काय करणार? ABCD नुसार सगळे सॉर्ट करणार. system.out.println नेम्स डॉट सॉर्ट. आता याच्या आतमध्ये आपल्याला कंपॅरेटर म्हणून ॲड करावं लागतं. ते JDK 8 मध्ये ते फीचर आलं होतं. इथे जर आपल्याला हा सॉर्ट करायचा असेल, सॉर्ट याच्यामध्ये बघा कंपॅरेटर म्हणून आहे. हा कंपॅरेटर काय आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आता इथे लाईट सुद्धा गेली आहे, UPS वाचतोय. कळलं? याच्यात काही कोणाला डाऊट्स आहे? डाऊट असेल तर विचारू शकता, नाही तर मीटिंग लिव्ह करू शकता. उद्या आपण याच्यामध्ये कंपॅरेटर बघूया.